नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी प्रज्ञा पोवळे. बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण पाहताय एबीपी माझा. बातमी आहे आखाती युद्धासंदर्भातली. आखाती युद्ध आता भीषण वळणावर आलंय. दोन्ही बाजू थांबायचं नाव घेत नाहीये. दोन्ही बाजूंचे एकमेकांवरती हल्ले प्रतिहल्ले जोरदार सुरू आहेत. इराणनं ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत क्षेपणास्त्र हल्ल्याची 91वी खेप डागली. या अंतर्गत अमेरिकेच्या USS अब्राहम लिंकन या विमानवाहू युद्धनौकेला लक्ष्य करण्यात आलं. धक्कादायक बाब म्हणजे ही युद्धनौका उत्तर हिंदी महासागरात होती. IRGCनं या विमानवाहू युद्धनौकेवर आणि तिच्या ताफ्यातल्या इतर युद्धनौकांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोनद्वारे हल्ला केल्याचं म्हटलंय. त्यामुळे युद्ध आता धोकादायक वळणावर आल्याचं बोललं जात आहे. तर अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं इराणचा दावा फेटाळलाय. USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेकडून केला जातोय. सेंट्रल कमांडनं त्या संदर्भातले फोटो देखील जारी केलेले आहेत. USS अब्राहम लिंकन ही अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका आहे आणि ती नष्ट केल्याचा दावा करण्यात आलेला होता. इराणनं क्षेपणास्त्र आणि ड्रोन्स या विमानवाहू युद्धनौकेवरती डागले होते. दरम्यान हा दावा अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं फेटाळून लावला आहे. USS अब्राहम लिंकन युद्धनौका सुरक्षित असल्याचा दावा अमेरिकेनं केलाय आणि या दाव्याला पुष्टी करणारे फोटो देखील अमेरिकेनं सेंट्रल कमांडनं जारी केलेले आहेत. युद्धाचा आजचा 35वा दिवस आहे. भीषण हल्ले सुरूच आहेत. इराणचा सामरिकदृष्ट्या महत्वाचा B1 नावाचा पूल उडवून देण्यात अमेरिका आणि इस्रायलला यश आलंय. अमेरिका आणि इस्रायलनं क्षेपणास्त्रांचा भडीमार करत हा पूल उडवलाय. या हल्ल्यामध्ये पुलाचे 2 तुकडे झालेत. हल्ल्यात 8 लोकांचा मृत्यू झालाय आणि 95 लोक जखमी झालेत. तेहरान आणि करज या 2 शहरांना हा पूल जोडण्याचं काम करतो. तेहरानची लाईफलाईन तोडण्यात अमेरिकेला यश आलंय. इराणचं सैन्य या पुलावरून मोठ्या प्रमाणात अवलंबून होतं. तर एकीकडे आखातातील युद्ध सुरू असताना अमेरिकेमध्ये मोठी घडामोड घडली आहे. अमेरिकेचे लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तात्काळ पद सोडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. लष्कर प्रमुख रँडी जॉर्ज यांना तात्काळ निवृत्ती घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर आखाती युद्धात आतापर्यंत अमेरिकेनं अमाप पैसा खर्च केलाय. युद्धाचा परिणाम अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर देखील झालाय. हा खर्च नेमका किती आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण पाहूया. युद्धात 6 लाख कोटी रुपये खर्च झालेत आणि बाजारात 15 लाख कोटी रुपयांचं नुकसान झालंय. आखातातील अनेक तळ उद्ध्वस्त झालेत. आघाडीची लढाऊ विमानं कोसळली आहेत. अमेरिकेत बंडखोरी सदृश वातावरण निर्माण झालंय. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराणची राजधानी तेहरानमध्ये विध्वंस झालाय. हल्ल्यामध्ये जमीनदोस्त झालेल्या एका इमारतीच्या ढिगाऱ्याखालून एका व्यक्तीला सुखरूप बाहेर काढण्यात आलं. रेड क्रेसेंट बचाव पथकाच्या श्वानानं ढिगाऱ्याखाली अडकलेल्या या व्यक्तीला शोधून काढलंय. तर इराणचे इस्रायलवरती हल्ले सुरूच आहेत. इस्रायलवर हवाई हल्ला करण्यात आला. इस्रायलमधील पेटाह टिकवा शहरावरती क्षेपणास्त्र डागलेत. हल्ल्यानंतरचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पुढची बातमी पाहूया. इस्रायलमधील तेल अवीव शहरावरती इराणनं जोरदार मारा केलाय. इराणच्या हल्ल्यामध्ये तेल अवीव शहराचं मोठं नुकसान झालेलं आहे.
आणि आखाती युद्ध सुरू असतानाच दुसरीकडे ट्रम्प यांची उर्वरित जगाशी टॅरिफ वॉरची खुमखुमी शमायचं काही नाव घेत नाहीये. ट्रम्प यांनी आता औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरती 100% आयात शुल्क लागू केलंय. केवळ अमेरिकन कंपन्यांना सूट देण्यात आली आहे. त्यामुळे अमेरिकेत औषधांची निर्यात करणाऱ्या कंपन्यांना मोठा फटका बसलाय. अमेरिकेतल्या औषध निर्मिती कंपन्यांना चालना देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं ट्रम्प यांनी म्हटलंय. अमेरिकेत आयात होणाऱ्या पेटंट औषधांवरती 100% शुल्क आकारलं जाणार असलं तरी कंपन्या प्रशासनाशी करार करून हा कर टाळू शकतात. हे धोरण कंपन्यांना चर्चेसाठी आणि अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणारं एक माध्यम म्हणून वापरलं जातंय. आणि औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवरच्या टॅरिफ संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. अमेरिकेत आयात होणाऱ्या पेटंट औषधांवरती 100% शुल्क आकारण्यात येते. सरकारी आरोग्य विमा योजनेसाठी स्वस्त दरात विक्री केल्यास 0% शुल्क असेल. अमेरिकेत 2029 पूर्वी उत्पादन प्रकल्प सुरू करतील त्यांचं शुल्क 100% वरून 20% केलं जाईल. सरकारशी करार करण्यासाठी मोठ्या कंपन्यांना 180 दिवसांची मुदत असेल. सरकारशी करार करण्यासाठी लहान कंपन्यांना 180 दिवसांचा वेळ दिला जाईल. जेनेरिक औषधांना आयात शुल्कातून वगळलं गेलंय.